नमस्कार. माझा मागचा व्हिडिओ बघून खूप लोक लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी कशी करायची असे विचारत होते. तर या व्हिडिओमध्ये आपण याचीच माहिती बघू. आता सरकारने नवीन नियम काढला आहे. ई-केवायसी करणं बंधनकारक. म्हणजेच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील 2 महिन्याच्या आत ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. ई-केवायसी कसं करायचं? ई-केवायसी तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलमध्येही करू शकता. ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन. पण अनेक लोक सध्या ई-केवायसी करत असल्याने ही वेबसाईट व्यवस्थित काम करत नसल्याने तुम्ही हा दुसरा मार्गही वापरू शकता. सर्वात आधी जवळच्या सेवा केंद्रावर CSC महा ई सेवा केंद्रावर जा. तुमचा आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती बरोबर ठेवा. तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असायला हवे. तिथे तुमची बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल आणि झालं, ई-केवायसी प्रोसेस कंप्लीट. पण इथे एक लीगल पॉइंट महत्वाचा आहे. जर कोणी खोटी कागदपत्र लावली, दुसऱ्यांच्या नावाने ई-केवायसी केली किंवा चुकीची माहिती दिली तर ते भारतीय दंड संहितेचे कलम 420 नुसार फसवणूक अंतर्गत गुन्हा ठरतो. सरकारच्या योजनांमध्ये चुकीची माहिती देणं हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. म्हणजे लाभ मिळवायचा असेल तर सत्य माहिती देणं बंधनकारक आहे. म्हणून बहिणींनो, योजना आहे आपल्यासाठी. नियम पाळणं ही आपली जबाबदारी आणि कायदा सांगतो खोटी माहिती दिली तर थेट गुन्हा. तर उशीर नका करू. आजच ई-केवायसी करा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या.